मंडळी, लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजे 17 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात। सुरुवात अशी झाली आहे मालिकेची की अप्रतिम। आता ही सखी जी आहे ती साईबाबांजवळ प्रार्थना करताना दाखवली आहे की माझी आई मला ट्रॉफी म्हणून वापरते, ती असं का करते, मला या गोष्टीचं उत्तर द्या साईबाबा प्लीज। आता ती आर्त भावनेने साईबाबांजवळ विनवण्या करत असते तेव्हा अचानक तिच्यासोबत एक अपघात होणार असतो। तर वर तिच्या डोक्यावर असलेला जो मंडप आहे ना तो तिच्या डोक्यात पडणार असतो आणि कुठून कोणास ठाऊक एक आवाज येतो, ए पोरी बाजूला हो ग, अगं ते डोक्यात पडेल ना ग तुझ्या। सखी आता घाबरते पण डोळ्याची पापणी लवते ना लवतेच तोच वर ते पडतं तिच्या डोक्यात, म्हणजे पडणारच असतं। तेव्हा कान्हाची एंट्री होतीये सखीच्या आयुष्यात सुद्धा। प्रेक्षकांनो, अतिशय छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड। मालिकेची सुरुवात कथानक जरा वेगळं आहे, बघायला खूप छान वाटते मालिका। खरं तर उत्सुकता निर्माण झाली आहे की पुढे कथानक कसं चालेल आणि अर्थातच चेतन वडनेरे हा नायक असल्यामुळे मालिकेत अभिनय जोरदार होणार आहे प्रेक्षकांनो, यात शंका नाही। तर आता इथे नायक आणि नायिका या दोघांचीही एकमेकांसमोर ओळख झालेली आहे आणि अशा पद्धतीने हे एकमेकांच्या समोर आलेत आणि इथे मालिकेचं अतिशय गोड आणि स्वीट असं गाणं इथे त्यांनी ऐकवलंय प्रेक्षकांनो। मला नाही हे गाणं एकदा गायचं आहे प्रेक्षकांनो समोर येऊन, मला फारच आवडलंय या मालिकेचं शीर्षक गीत। तुम्ही ऐकलंय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मालिकेचं शीर्षक गीत आता इथे ऐकून झाल्यानंतर मालिकेची विलन म्हणजे ही सरकार हिची इथे एंट्री दाखवलेली आहे। आता ती आल्या आल्या सगळ्या चाळकऱ्यांवर ओरडते सरकार। सखीवर झालेला अपघात बघून सरकारला राग आलाय का तिचं तिने भांडवल केलंय हे आता तुम्हीच ठरवा। सरकार आता सखीला अशा अवस्थेत बघते आणि ओरडते सगळ्यांवर, काय चाललंय, काय मस्करी लावली आहे, सरकारची मुलगी आहे ही, असं इथे झगमगाट करायच्या नादात तुम्हाला कळत नाही का सुरक्षा ठेवावी। सखीला तिचं आईचं हे बोलणं ऐकून छान वाटतं आणि सखी तिच्या आईजवळ जाते तेव्हा सरकार तिला ओरडते, निष्काळजीपणा सोड जरा, आणि सगळ्या चाळकऱ्यांवर पुन्हा मोठ्याने ओरडून म्हणते, काय आहे हे सगळं, माझी मुलगी काय मस्करी वाटली का तुम्हा सगळ्यांना। आता सखीला काय कळायचंय ते कळलंय। सरकार म्हणत असते, तुमची मायेची थेर आहेत ना ती माझ्या मुलीला दाखवू नका, नंबर 1 एम्पायरची मुलगी आहे ती, आज सरकारची मुलगी आहे, तिचा वाढदिवस आहे आणि तिच्या जीवाला काही झालं असतं तर। सखी पटकन म्हणते, इट्स ओके आई, जाऊ दे, सॉरी सरकार। आता सरकार तिच्याकडे रागाने बघतात तेव्हा ती तिचं वाक्य बदलते। मग आता तिथे दाभाडे काकू सखी म्हणते, आई काही झालं नाही ना, मला नको चिडूस। लगेच तिथे दाभाडे काकू आल्यानंतर सरकार म्हणतात, काय हो दाभाडे काकू आलात का, काय हो दाभाडे, मी म्हटलं होतं ना तुम्हाला गोष्टी जुन्या झाल्या की निकामी होतात, तसं यात चाळीचं झालंय, जुनी पडकी चाळ, सेफ्टीची गॅरंटी नाही, जीव घेणाऱ्या गोष्टींना जीव लावायचा नसतो दाभाडे। आता सरकार जेव्हा असं बोलतात ना तेव्हा कान्हाला खूप राग येत असतो बरं का प्रेक्षकांनो। सरकार म्हणतात, ती वस्तू असो की माणूस असो आज थोडक्यात निभावलाय, उद्या तुमच्यापैकी कोणाचा एकाचा बळी गेला तर। दाभाडे काकू काही बोलणार तेवढ्यात ही सरकार म्हणते, ओ दाभाडे, या जीव घेण्या चाळीचं लवकरात लवकर काहीतरी करा। पण आता इथे कान्हा समोर येऊन म्हणतो, एक मिनिट ओ मॅडम, अहो एक मिनिट, अहो किती ओरडताय तुम्ही, अहो मॅडम तुमच्या मुलीचा जीव आत्ता आम्ही वाचवला हो, नाही म्हणजे तुमच्याकडनं जरा कौतुक अपेक्षित होतं पण तुम्ही तर राग देताय, नाही म्हणजे हे काय बरोबर नाही बरं का। सरकार म्हणतात, तूच वाचवला ना माझ्या मुलीचा जीव। मग मागणं सगळे चाळकरी ओरडतात, हो हो आमच्या कान्हाने जीव वाचवला सखीचा। मग आता सरकार म्हणते, अच्छा तू वाचवलास होय माझ्या मुलीचा जीव, असं म्हणते ती आणि तिचा माज दाखवत नोटांची गड्डी कान्हाच्या समोर करते आणि म्हणते, कौतुकापेक्षा याची जास्ती गरज असेल तुला नाही का। आता सुरुवातीला त्यांनी जरा सस्पेन्स क्रिएट केलाय, आता कान्हा त्या पैशांकडे हात करतो। सुरुवातीला असं वाटतं की कान्हा ते पैसे घेईलच, सखीला पण असंच वाटत असतं। तेव्हा कान्हा त्या पैशांना फक्त असं हात लावून नमस्कार करतो आणि म्हणतो, काय आहे ना मॅडम, याची गरज नाहीये, राहू द्यात तुमच्याकडे, मॅडम नको येतो पैसे आम्हाला। सगळ्यात गरीब तो नसतो ज्याच्याकडे पैसे नसतात, अहो सगळ्यात गरीब तो असतो ज्याच्याकडे माणुसकी नसते। या चाळीने आम्हाला माणुसकी शिकवली आहे म्हणून आम्ही सहज कोणाच्याही मदतीला पटकन धावून जातो। काय रे मित्रांनो, जातो की नाही, सगळेजण ओरडतात, हो जातोच की। त्यावर कान्हा म्हणतो, मॅडम तुम्हाला मदतच करायची असेल तर या हाताने काम द्या हो, याची जास्ती गरज आहे आम्हाला, अशा फुकटच्या पैशांपेक्षा कष्टानं खाणं आम्हाला जास्ती आवडेल। आता कान्हाचं हे उत्तर ऐकून खरं तर सरकारने इम्प्रेस व्हायला हवं होतं पण तसं नाही झालं, सखी मात्र इम्प्रेस झाली आहे। सरकार विचार करते मनात, समोर मीडिया असल्यामुळे या सडकछाप पोराची बडबड ऐकून घ्यावी लागते मला, तिने मनात असा विचार करत असते ती सरकार। तेव्हा सरकार म्हणतो, अरे पत्रकार बंधू भगिनींनो, समोर तुम्ही आहात ना, सांगा बरं सरकारला काम द्या म्हणून आम्हाला। वास्तविक पाहता कान्हा त्याचं काम काढून घेतोय असं जाणवलं मला बरं का।
हरकत नाहीये, थोडा स्वतःचा स्वार्थ पाहिला तर काय हरकत आहे. तर असो, आता ते सरकारचे जे दीर आहेत ना, ते म्हणतात ये रे तू ऑफिसमध्ये ये, बघू काय करता येईल ते. आणि मग इथे साईबाबांची आरती दाखवली आहे प्रेक्षकांनो. आता ही आरती दाभाडे काकू करतात आणि सरकार त्यांच्या मागे उभी असते. सरकारचा या दाभाडेवर विशेष राग आहे असं काहीतरी दिसतंय, कारण ना प्रेक्षकांनो इथे त्यांनी एक डील दाखवली आहे. जनरली मालिकेमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये अशी कथा रंगते, म्हणजे ही जी चाळ आहे ना, या चाळीची जागा या सरकारला हवी आहे आणि ती या दाभाडे काकूंच्या मार्फत ती हस्तगत करायचा प्रयत्न करते. कुठल्या तरी मेन माणसाला पकडतात चाळीमध्ये आणि त्याला पैसे देऊ करतात आणि तो माणूस जेव्हा विरोध करतो तेव्हा त्याला त्रास देतात. असं एक जनरल कथानक आहे. आता आजचा भाग तुम्हाला वाटलं असेल की खूपच छोटा आहे, पण इथे साईबाबांच्या आरतीमध्ये त्यांनी बराच वेळ दाखवला. आरती करत असताना आता या दाभाडे काकू मध्येच या सरकारजवळ आरती देतात, त्याही आरती करतात साईबाबांची. आणि मग सखीला तिचं लहानपण मध्येच आठवतंय असं दाखवलं त्यांनी. तिला तिच्या लहानपणीची आई आणि तिचे बाबा आरती करताय या चाळीमध्ये असं दाखवलंय. मुळात सरकार आणि त्यांची फॅमिली म्हणजे ही सखी, तिचे वडील आणि सरकार, जी आधी सरकार नव्हती, ती नॉर्मल सखीची आई होती. ते सगळेजण इथे आधी गुण्या गोविंदाने राहत होते, पण आता काय भूतकाळ आहे आणि काय नाही ते आता हळूहळू रिव्हील करतीलच. बेसिक स्टोरी तुम्हाला कळली आहे ना प्रेक्षकांनो? मग मला कमेंट करून नक्की सांगा. अर्थातच तुम्ही पहिल्या रिव्ह्यूला खूप लाईक केलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच. डेली रिव्ह्यू ऐकायला तुम्हाला आवडेलच. तर आता ही आरती झाल्यानंतर थोडी सखी आरती करताना इमोशनल दाखवली आहे त्यांनी. आरती झाल्यानंतर तिथे पंगत वाढतायत आणि मग सखी तिला आवडतंय पंक्तीमध्ये वाढायला म्हणून ती सहज कानाजवळ जाते आणि सुरुवातीला ती त्याला थँक्यू म्हणते. आणि हो, सखी तिच्या आईच्या हाताला हात लावून आरती करते बरं का प्रेक्षकांनो, आणि हा त्यांनी संयोग दाखवलाय. आता सखी जेव्हा कानाला थँक्यू म्हणते तेव्हा काना म्हणतो कशाबद्दल? सखी म्हणते तू माझा जीव वाचवलास ना त्याबद्दल. त्यावर काना म्हणतो नाही ग, अगं आपल्याला वाचवणारे सगळ्यांचे बाबा म्हणजे साईबाबा, त्यांनीच तुझा जीव वाचवला. आता हे कोणीतरी आवाज देतं त्या सखीला, चला मॅडम तुम्हाला बोलवलंय. सखी म्हणते हो थांबा जरा आलेच. आता हा कान्हा म्हणतो तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे ना, जरा वेगळ्या पद्धतीने म्हणा. सखी म्हणते हरकत नाहीये. मग आता कान्हाने तिच्याजवळ वरणाची का भाताची बादली दिली आहे आणि सखी म्हणते हे काय आहे? कान्हा म्हणतो पंक्तीत बसलेले लोक आहेत ना, त्यांना जरा तुमच्या हाताने वाढा हो. आता सखीच्या हाताने ती बादली निसटत असते तेव्हा कान्हा तिला असा हाताला हात लावतो, तेव्हा दोघांची नजरेला नजर भेटते. सखी जरा लाजते गोड, पण तिला आता आठवतं की याच मुलाने आपला जीव वाचवलाय. थोडी ऑकवर्ड फील करते ती, पण हरकत नाहीये. आता कान्हा तिच्याजवळ पळी देतो आणि म्हणतो या पळीने वाढा म्हणजे कम्फर्टेबल होईल. सखीला तो वाढायला देतोय म्हणून एक मित्र त्याचा म्हणतो अरे कान्हा त्या कोण आहेत तुला माहित नाही का? कान्हा म्हणतो कोणी का असे ना, त्या त्यांच्या घरी, इथे साईबाबांच्या दरबारी सगळे सारखे, चला चला वाढा हो मॅडम. आता सखीला तो इन्स्ट्रक्शन देताना दाखवलाय, वाढा वाढा, इथे वाढा तिथे वाढा. आता कान्हा सगळ्या चाळकऱ्यांशी असं वाढताना संवाद साधतोय असं दिसतंय. त्यावरनं कान्हा आणि चाळकऱ्यांची छान अशी कमिटमेंट आहे म्हणा किंवा छान त्यांचं नातं आहे असं दिसतंय. आता सखीला सगळे म्हणत असतात मॅडम आम्हाला वाढा आम्हाला वाढा, आणि कान्हा तिच्या मागे मागे बादली घेऊन फिरतोय. असं त्यांनी छान दृश्य दाखवलंय. दोघांचीही छान गट्टी जमली आहे बरं का प्रेक्षकांनो. सखी आता वाढत असते तेव्हा कान्हा तिच्याकडे बघण्यात दंग झालेला असतो. तेव्हा सखी म्हणते अरे कुठे लक्ष आहे तुझं, चल ना माझ्या सोबत. मग सखी म्हणते राहू दे, तुझ्या मदतीची गरज नाहीये असं म्हणून ती आता बादली उचलत असते ती वरणाची. तेव्हा कान्हा म्हणतो अगं ते जड आहे तुला नाही जमणार. सखी म्हणते राहू दे रे बाबा मी माझं वाढेल. आणि आता कान्हा तिच्याकडे बघण्यात पुन्हा दंग झालंय आणि इथे पुन्हा मालिकेचं शीर्षक गीत ऐकवलंय. इथे दाभाडे काकूंना या सरकारचा बुलावा आलाय बरं का. दाभाडे काकू म्हणतात आलेच मी. आता यायला त्यांना जरा उशीर होतो सरकारकडे. सरकार गाडीमध्ये वाट बघत असतात दाभाडे काकूंची. आणि बघा प्रेक्षकांनो आता त्या जातात त्यांचं काम झाल्यावर, तेव्हा सरकार आधी ओरडते त्या दाभाडे काकूवर आणि म्हणते काय ग एवढा उशीर का केला? दाभाडे काकू म्हणतात ते जरा भंडाऱ्याची तयारी चालू होती ना म्हणून. आता सरकार म्हणते मरण जरी दारात आलं ना तरी त्याला सांगायचं आधी सरकारने बोलवलंय मग मरते मी. आता दाभाडे काकू काही बोलणार तेवढ्या सरकार म्हणते माझं बोलणं झालेलं नाहीये. आता बघा इकडे हा कान्हा दाभाडे काकूंना शोधत असतो आणि कान्हाच्या लक्षात येतं की सरकार आणि दाभाडे काकूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता बघा प्रेक्षकांनो पुढच्या सीनमध्ये कान्हा दाभाडे काकूंना शोधतोय असं त्यांनी दाखवलंय आणि अचानक त्याची नजर त्या सरकारच्या गाडीवर जाते. इकडे दाभाडे काकू आणि या सरकारमध्ये मोठा संवाद दाखवलाय. आता सरकार दाभाडे काकूंना चेक देते आणि म्हणते ही माझी फुल अँड फायनल अमाऊंट आहे,
ही घ्यायची आणि चाळकऱ्यांकडनं पेपरवर सह्या घ्यायच्या आणि निघून जायचं ही चाळ सोडून. तर आता इकडे कान्हा विचार करतोय, सरकार आणि दाभाडे काकू हे काय प्रकरण आहे? सरकार दाभाडे मावशींना धमकी देत असते की निघून जायचं चाळ सोडून. काय हो, कळत नाहीये का यात तुमचं भलं आहे, विश्वास ठेवा माझ्यावर. आता लगेच दाभाडे काकू खूप मोठं लेक्चर देतात. अहो मॅडम, असं कसं विश्वास ठेवायचा आम्ही तुमच्यावर? ही चाळ म्हणजे वस्तू आहे का? अहो जीव अडकलाय आमचा या चाळीमध्ये, आमचं आयुष्य गेलंय या चाळीमध्ये आणि सगळ्यांनी एकत्रपणे आम्ही सण सणवार साजरे केलेत या चाळीमध्ये, सुखदुःख वाटले, तो जपलंय आम्ही या चाळीला. आम्हाला नाही जमणार हे सगळं करायला. सरकार, तुम्हाला काय झालं ते कळत नाहीये मला. अहो तुम्ही आणि राघव दादांनी मिळूनच ही चाळ उभी केली होती ना, गोर गरिबांसाठी उभी केली होती ना ही चाळ तुम्ही. आता तुम्हीच आम्हाला बेघर करताय. बरं, आता मार्केटच्या भावात तर जागा देताय तुम्ही, पण आमच्या सगळ्यांसाठी दूर जागा देताय तुम्ही. अहो सगळ्या पोरांची मुलाबाळांची इथे जवळ शाळा आहे, अहो नोकऱ्या आहेत पोरांच्या, आमचं अख्खं आयुष्य इथे गेलंय हो. तुम्ही मोठी इमारत बांधा ना त्यापेक्षा, म्हणजे मागच्या बाजूला राहू आम्ही आणि पुढे. आता सरकार तिला बोलू देत नाही आणि म्हणते, ए काय बोललीस आता, पुढे काय पुढे? दाभाडे काकू म्हणतात, माफ करा सरकार, ते आता ही सरकार म्हणते, नाही बोल ना बोल, पुढे काय? मग त्या जरा घाबरून म्हणतात, अहो म्हणजे मी तुमच्यासाठी राघव दादांसाठी तयार होईल सुद्धा, पण बाकीचे लोक असे एवढ्या कमी पैशात नाही सोडणार हो चाळ. मला नाही वाटत तुम्हाला ही चाळ मिळेल. म्हणजे माझं म्हणणं एवढंच होतं शेवटचं, की आम्हाला आता कोर्टात जावं लागेल बरं का. आता ही सरकार त्या दाभाडे काकूंच्या मानेभोवती फास आवळत तिला धमकी देते आणि म्हणते, काय म्हणालीस ग, एवढा जोर आला तुझ्यामध्ये? चाळ, सौदा आणि पैसा हे असले शब्द काढायचे नाही तर माझ्याकडे. एवढ्या प्राईम लोकेशन मध्ये अशी जागा मुंबईमध्ये शोधून पण सापडणार नाहीये, त्यामुळे माझ्याकडे वेळ कमी आहे, लक्षात. दाभाडे काकू आता म्हणतात, त्यांचा गळा आवळलेला असतो तरी पण त्या म्हणतात की अहो मला प्रश्न पडतो, तुम्ही त्याच वहिनी साहेब आहात ना, राघव साहेब असते तर. आता ती म्हणते, ए भास्कर, जास्ती बडबड करू नकोस, ही चाळ मला हवी आहे. ही चाळ राहिलेली नाहीये, आता माझ्या आत्मसन्मानाचा विषय हा, त्यामुळे चुपचाप सह्या घ्यायच्या चाळकऱ्यांच्या आणि निघून जायचं इथून. आणि नाही म्हणणं हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाहीये हा दाभाडे. आता ही त्या दाभाडेचा गळा दाबत असते तेव्हा कान्हा सरकारच्या गाडीजवळ येतोय असं दृश्य त्यांनी दाखवलंय आणि बहुधा कान्हाला काहीतरी दिसलंय प्रेक्षकांनो आणि तो आश्चर्यचकित झालाय आणि इथे त्यांनी एपिसोड समाप्त केलाय. आता पुढच्या भागामध्ये काय दाखवलंय ते बघा. तुम्हाला मालिकेचा शब्द न शब्द मी रिव्ह्यू मध्ये सांगितलाय, अर्थातच पूर्ण डिटेलमध्ये रिव्ह्यू दिलाय. लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. तर बघा, आता कान्हा गाडीजवळ आला आणि इथे मालिकेचा एपिसोड संपला. आता पुढच्या भागात तुम्हाला दिसणार आहे की सखी खूप खुश असते, तेव्हा ही सरकार त्या सखीजवळ येत म्हणते, हॅपी बर्थडे सखी, अगं तुझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचंय आपल्याला. सखी खुश होऊन केक कापायला येत असते तेव्हा सरकार त्या सखीला म्हणते, या पेपरवर आधी सह्या कर, नंतर करू सेलिब्रेशन. सखी आता खूप नाराज झालेली असते तेव्हा नेमकं कान्हाची एंट्री दाखवली आहे तिथे. कान्हा सखीच्या बंगल्यावर गेलाय. आता ते सिक्युरिटी गार्ड सांगतात, साहेब एक मुलगा आलाय, त्याला पाठवू का आतमध्ये, तो 70 लाख रुपये घेऊन आलाय. कान्हा विचार करतोय, हा प्लॅन फ्लॉप नाही झाला पाहिजे. इकडे सखीला सह्या करायला सांगितल्यात सरकारने आणि विचार करते की आता ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने होणार. तेवढ्यात त्यांच्या हाताखालची जी त्यांची ती जाऊ आहे ना, ती म्हणते, सरकार हे कसले पेपर आहेत, असं विचारून या जावेने माती खाल्ली असं दिसतंय प्रेक्षकांनो. तर बघूयात मालिकेत पुढे काय काय घडतंय. कान्हाचा या बंगल्यामध्ये प्रवेश झालाय आणि सखी त्या इस्टेटीच्या पेपरवर सही करायची थांबली आहे. आता नेमकी त्या काकूच्या माती खाल्ल्यामुळे थांबली आहे की कान्हाच्या तिथे येण्यामुळे थांबली आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये स्पष्ट होईलच. कसा वाटला आजचा एपिसोड रिव्ह्यू नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. बाय बाय.